नमस्कार. सुमनसूद फाउंडेशन आयोजित जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर अशा राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी मोहिनी चव्हाण कोले तुमचं सहर्ष स्वागत करते. आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त या सुंदर अशा काव्यलेखन स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करते. माझ्या कवितेचं नाव आहे कुटुंब प्रमुखाची खुर्ची तिची का त्याची. असंख्य अडचणींना पेलायला लावते आणि कसोटीच असते जीवनाची. असंख्य अडचणींना पेलायला लावते आणि कसोटीच असते जीवनाची. खूप काही शिकवते आयुष्यात ही खुर्ची कुटुंब प्रमुखाची. जगायला आणि मरायला मुभा देत नाही, घुसमट करून ठेवते दोघांची. जगायला आणि मरायला मुभा देत नाही, घुसमट करून ठेवते दोघांची. एक जण जरी नसेल तरी सगळं काही पार पाडायला लावते ही खुर्ची कुटुंब प्रमुखाची. तिच्या जाण्याने घर सुनं होतं, तिच्या जाण्याने घर सुनं होतं, तर त्याच्या जाण्याने भीती आयुष्य सुने होण्याची. खरंच किती सहन करायला लावते ना ही खुर्ची कुटुंब प्रमुखाची. ज्या त्या परिस्थितीत त्याला किंवा तिला जगायला शिकवते ही कुटुंब प्रमुखाची खुर्ची. आणि त्यावरूनच मग ती ठरते ती तिची का त्याची. आकाश मोठं व्हावं ही गणना करावी की त्यातून धरतीवर असंख्य अंतरावर येणाऱ्या सरींची. आकाश मोठं की गणना करावी की त्यातून धरतीवर येणाऱ्या असंख्य अंतरावर येणाऱ्या सरींची. कसं ठरवावं आता कुटुंब प्रमुखाची खुर्ची तिची का त्याची. घराबाहेर असंख्य वादळे झेलत काम करतात बाबा. घराबाहेर असंख्य वादळे झेलत काम करतात बाबा. त्याची गावी महती की मग घराचं मंदिर करत घर जपते म्हणून पूजा करावी आईची. कसं ठरवावं आता की कुटुंब प्रमुखाची खुर्ची तिची का त्याची. किती गायले गुण तरी संपणार नाही अशी महती या भाग्यविधाता आईबाबांची. कितीही गायले गुण तरी संपणार नाही अशी महती या भाग्यविधाता आईबाबांची. तुम्हीच सांगा मग आता कुटुंब प्रमुखाची खुर्ची तिची का त्याची. कर्तृत्वाने घट्ट होते दोरी घराण्याची. कर्तृत्वाने घट्ट होते दोरी घराण्याची. तेच ठरवते कर्तृत्व कुटुंब प्रमुखाची खुर्ची तिची का त्याची. धन्यवाद.